काही काटे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते. कोण मुसलमान नव्हते तिकडे. उगाच टेप रेकॉर्डर चालवता. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती. हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे. जय भीम, जय शिवराय. 2 दिवसापूर्वी एक महाराष्ट्रामध्ये 1.5 फुटाचं जे कार्टून आहे त्याचं नाव आहे नितेश राणे यांनी गेली अनेक दिवसापासून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे. विशेषतः मुस्लिम समाजाच्या बद्दल चुकीचा इतिहास मांडून समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम या ठिकाणी जोरात चालू आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तमाम इथल्या 12 बलुतेदार आणि आलुतेदारांना एकत्रित करून जात धर्म पंथ डोळ्यापुढे न ठेवता सर्व मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची या ठिकाणी स्थापना केली. त्यांनी काल सांगितलं नितेश राणेंनी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्यामध्ये मुस्लिम नव्हते. खर तर नितेश राणे नावाचं जे कार्टून आहे 1.5 फुटाचं त्याचा इतिहास खूप कच्चा आहे, बालिश आहे. मला असं वाटतं की त्यांच्या भाषणातून ते पास कसे झाले आणि शिकले कसे हा खूप मोठा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांकडं त्याच्या सैन्य भरतीमध्ये कुठल्याही पद्धतीने जातीची धर्माची आट नव्हती. हा विचार ज्यावेळेस ह्या देशातील काही सैन्यांना पटला, विशेषतः हा जो विचार आहे तो विचार ज्यावेळेस शिवरायांनी धर्म जात डोळ्यापुढे ठेवून तिथली कुठलीही सैन्याची भरती केली जाणार नाही हा विचार पटल्यानंतर या विचाराचा अनुकरण करून 700 पठाण त्यांच्या त्या ठिकाणी सैन्यामध्ये भरती झाले होते सेवेसाठी. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता तो विचार जातीच्या पलीकडचा होता, धर्माच्या पलीकडचा होता. मावळे हे सगळ्या जातीचे होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी नूरखान बेग नावाचा मुस्लिम समाजाचा माणूस हा पहिला सरनोबत होता. त्याचबरोबर सिद्दी इब्राहिम नावाचा त्यांचा अंगरक्षक होता. इब्राहिम खान त्याचा तोफखान्याचा प्रमुख होता. काजी हैदर अली हा त्यांचा वकील होता. सिद्दी वाहक हा घोडदळाचा प्रमुख होता. आणि आपण सगळेजण महाराष्ट्रामध्ये जाणतात की या ठिकाणी जो मदारी मेहतर नावाचा जो मुस्लिम समाजाचा माणूस होता हा त्यांचा किती विश्वास होता आणि त्यांनी काय केलं याचा हा पूर्ण भारतामध्ये इतिहास परिचित आहे, प्रसिद्ध आहे, त्याचं लिखाण पण आहे. परंतु हे महाशय जावाई शोध लावतात, कुठं काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात आणि आपल्या शब्दाला आपल्या बोलण्याला या ठिकाणी मोठी प्रसिद्धी मिळते. या पद्धतीने काहीतरी चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी मंडळी करतात. खरं तर ह्या माणसाबद्दल जर बोलायचं म्हणलं तर ह्या माणसाला माझ्या माहितीनुसार तो काय मांडतोय, काय भूमिका मांडतोय याचं काय देणं घेणं नसतं. फक्त सतत मुस्लिमाच्या विरोधात बोलणं, टाळ्या मिळवणं आणि प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहणं हा एकमेव धंदा आहे. बऱ्याचशा माणसाला काही आजार झालेले असतात, त्या आजारापायी ते काही पण बोलतात, कुठं पण बोलतात. माझा असा सल्ला आहे की या ठिकाणी नितेश राणेंना की मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुम्हाला एक सल्ला देतो की तुम्ही जरा वाचन वाढवा, इतिहास पहा आणि जर तुम्हाला वेळ भेटला तुम्ही मोकळेच आहेत म्हणत असे, परंतु तुम्हाला जर वेळ भेटला तर शिवनेरी किल्ल्यावरती जा. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे त्या जन्माच्या ठिकाणीच त्या ठिकाणी एक मस्जिद आहे. ती मस्जिद कुणी उभा केली, कधीची आहे त्याचा इतिहास काळजीपूर्वक पाहावा, वाचावा आणि नंतर चुकीच्या पद्धतीने ह्या ठिकाणी बोलायला भूमिका मांडावी. जसं छत्रपती शिवाजी महाराज इथल्या चुकीच्या राजवटीच्या विरोधात होते तसंच त्याच काळामध्ये या ठिकाणी मुस्लिम राजांच्या पदरी सुद्धा या ठिकाणचे हिंदू सैनिक काम करीत होते
आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा पदरी मुस्लिम सैनिक काम करत होते, कारण त्यावेळेचा काळ वेगळा होता. नोकरीसाठी आणि पोटासाठी लोक वेगळ्या पद्धतीने ठिकाणी काम करत होते. ही गोष्ट नितेश राणेंनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा नितेश राणेंनी जे वाक्य वापरलं आहे की शिवाजी महाराजांसोबत हिंदवी स्वराज्यामध्ये मुस्लिम सैनिक नव्हते, या वाक्याचा मी निषेध करतो आणि त्यांनी इतिहास वाचावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.